नाही, तसं व्हायलाच नकोय. पण स्वानंदी, अंगावर येणाऱ्या गाडीला पाहून डोळे बंद करून तसंच उभं राहिलं तर येणारी गाडी आपल्याला उडवायची थांबत नाही. अगं, फक्त आपण मरत असल्याचं आपल्याला दिसत नाही. तू सुद्धा तेच करतेस. तुमच्या रिलेशनवर जे संकट आलंय ते इग्नोर करतेस. अशानं रिलेशन स्पॉइल व्हायचं राहणार नाहीये. आणि खरं सांगू, तू खोटं बोलतेस, आम्हा सगळ्यांशी आणि स्वतःशी सुद्धा. स्वानंदी, तुमचं नातं बियॉन्ड रिपेअर्स खराब झालंय. ते आता कधीच नीट होणार नाहीये. तसे होप सुद्धा ठेवू नकोस. याचं कारण माहितीये? कारण मणीने तुला डिवोर्स द्यायचा निर्णय घेतलाय. संचिता मॅडम, अहो काय बोलताय तुम्ही? मी ऐकून घेतेय म्हणून वाटेल ते बोलाल का तुम्ही? मणी सर मला कधीच डिवोर्स देऊ शकत नाही. स्वानंदी, हे मी बोलत नाहीये, हे पेपर्स बोलतायत. साइन केली मणीने इथे. बघ, पटली खात्री? कसली खात्री पटली विचारताय तुम्ही? मणी सरांनी या डिवोर्स पेपरवर सही केल्याची? संचिता मॅडम, अहो स्त्री आहात ना तुम्ही. स्त्री म्हणून असं वागायला तुम्हाला लाज वाटली पाहिजे. हो, तुम्ही सुद्धा प्रेग्नेंट आहात ना? मग एक प्रेग्नेंट मुलगी दुसऱ्या प्रेग्नेंट मुलीशी अशी कशी वागू शकते? या पेपरवरती खोट्या सह्या करून तुम्ही मला म्हणताय मणी सर मला डिवोर्स देणार आहेत? संचिता मॅडम, अहो बाळ आहे तुमच्या पोटात. इतकं घाणेरडं खोटं बोलताय तुम्ही. काय संस्कार होणार आहे त्याच्यावर? मी का खोटं बोलू? आणि ती साईन मी केली असं वाटतंय तुला? खोटी साईन आहे ती. तू ओळखू नाही शकत का मणीचं हँडरायटिंग? मणीनेच साईन केली अगं. हे गोष्ट लक्षात ठेवा. हे मणी सर करूच शकत नाही. मणी सर मला डिवोर्स देऊच शकत नाही. ऐक ऐकून घे. मणीला भेटायला नको जाऊस. तो चिडेल तुझ्यावर. ऐक माझं. स्वानंदी, मला असं वाटतंय संचिता जे म्हणतीये ते बरोबर आहे. स्वानंदी पाहिलं, ऐकतच नाही तुमची मुलगी. बरं ठीक आहे, तुमच्याशी नंतर बोलते. काय चाललंय ते बघून येते. आले. मणी सर, स्वानंदी, स्वानंदी, मणी सर, थांब जरा, कुठे- स्वानंदी. हे बघ, तू प्लीज पॅनिक होऊ नकोस. तू शांत हो. आय नो संचिता तुला जे म्हणाली त्यामुळे तुला खूप मोठा शॉक बसला असेल. पण तुझ्यासाठी हवं तर मी बोलतो मनीशी. मी समजावतो त्याला. पण तू प्लीज याचा स्ट्रेस घेऊ नकोस ग. आणि स्वानंदी, मला असं वाटतंय की तू थोडा शांत डोक्याने विचार कर. तुझे सगळे इमोशन्स बाजूला ठेवून विचार कर. मणी जरी परत तुझ्या आयुष्यात आला तरी तुझं आयुष्य परत आधीसारखं राहणार आहे का? अगं, त्याच्या मनाने तुझ्यापासून लांब जाण्याचा निर्णय केव्हाच घेतला होता. हे डिवोर्स वगैरे तर फक्त फॉर्मॅलिटी आहे. कम ऑन, त्याच्या वागण्यातून तुला हे जाणवलं नाही?
आय नो. हे बघ, मणीचं एकेकाळी तुझ्यावर खूप प्रेम होतं, खूप म्हणजे खूप प्रेम होतं. मी माझ्या स्वतःच्या डोळ्यांनी बघितलंय अगं ते. पण आता मात्र मणी पूर्णपणे बदललाय. तू ऍक्सेप्ट कर किंवा नको करूस, पण हेच सत्य आहे. आणि मला असं वाटतं तू जेवढं ते लवकर ऍक्सेप्ट करशील तेवढा तुला कमी त्रास होईल. स्वानंदी, आणि मला असं वाटतं की माणसाने त्याच माणसावर प्रेम करावं ज्याचं त्याच्यावर जीवापाड प्रेम आहे. हे बघ, मणीचं आता तुझ्यावर तेवढं प्रेम नाहीये, पण मी आहे ना. मी तुझ्यावर, आपल्या बाळावर जीवापाड प्रेम करीन. मला फक्त एक संधी दे स्वानंदी. आपण अमेरिकेतल्या घरी खूप छान संसार करू. अरे, मी तुला सांगायचं विसरलो, मी आपल्यासाठी अमेरिकेत घरही बघितलंय. आपण लग्न करून या सगळ्यांपासून दूर निघून जाऊ अमेरिकेत, जिथे फक्त आपण तिघं असू. तू, मी आणि आपलं बाळ. जिथे फक्त आनंद आणि प्रेम असेल. स्वानंदी, आपलं बाळ एका पुढारलेल्या जगात वाढेल. आणि स्वानंदी, आजकालच्या जगात डिवोर्स म्हणजे खूप कॉमन झालं. अगं, तुला सांगतो, तिथे अमेरिका. बस! अहो, काय बोलताय? तुमचं तुम्हाला तरी कळतंय का? आणि इतका पुढचा विचार करू नका, कारण तुम्ही जे म्हणताय ते कधीच होणार नाही. मी मणी सरांना सोडून अमेरिकेला काय या दाराच्या बाहेर पाऊल सुद्धा टाकणार नाही. आणि राहिला प्रश्न त्या डिवोर्सच्या पेपर्सचा, तर त्यावर मणी सरांनी सही केलेली नाही आहे. मला खात्री आहे ही नक्कीच त्या संचिताची काहीतरी चाल असणार आहे. मणी सर असं करूच शकत नाही. त्यामुळे तुम्ही प्लीज शांत बसा आणि मला माझं काम करू द्या. तुला काय माहिती स्वानंदी? मणीनेच त्या पेपरवर सही केली असेल तर? मणी सर! स्वानंदी, मॅम. हा,